बऱ्याच वेळेस तुम्ही मला कमेंट करत असता की तुझ्या कुंडीत लावलेला मनी प्लांट आहे तो एवढा दाट कसं काय आलाय. तर मी कसा लावलाय किंवा त्याची रोपं कशी तयार करते हे तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्या अगोदर तुम्ही अशी दोडक्याची भाजी बनवता का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथं कढईमध्ये ना 4-5 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरी आणि मोहरी टाकली आणि मिक्सर जारमध्ये खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर याचं वाटण बनवून घेतलं होतं. 2 चमचे ते वाटणसुद्धा टाकलं आणि थोडीशी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि ते सगळं 1-1.5 मिनटं तेलात छान परतून घेतलं. आणि बघा सकाळी गडबड होते स्वयंपाकासाठी म्हणून रात्रीच दोडक्याच्या पूर्ण शिरा काढून असे गोल गोल चकत्या कट करून घेतल्या होत्या पातळ पातळ अशा. आणि ते सगळे जे दोडक्याचे काप होते ना ते आता कढईमध्ये टाकले आणि 1 मिनटं छान तेलात परतून घेतले. अशा पद्धतीनं केलेला दोडका आहे ना मला तर खूप आवडतो बघा. म्हणजे बरेच जण भरून करतात, काही जण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं रस्सा भाजी करतात, पण मला ना अशी पातळ काप केलेली जी दोडक्यांची मिठाची भाजी असते ना ती खूप जास्त आवडते खाण्यासाठी. आणि आता अगदी अर्धा कप ते 1 कप इतकं पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ टाकले आणि बारीक गॅसवरती 7-8 मिनटं हा दोडका शिजवून घेणार आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूटसुद्धा टाकून घेणार आहे. आमच्याकडं घरात जी बनणारी भाजी आहे ती शेंगादाण्याचं कूट टाकल्याशिवाय अपूर्णच असते असं आहे. आणि बघू शकता किती मस्त अशी आपली मिठाची दोडक्याची भाजी तयार आहे. तर तुम्ही करता का अशी भाजी मला नक्की सांगा. आणि नसेल करत तर अशी मी सांगितलेल्या पद्धतीनं अगदी साध्या दोडक्याची भाजी करून बघा, खूप टेस्टी लागते. आता जेवणात तर तुम्ही बघितलंच असेल भेंडीची भाजी, थोडेसे तळलेले पापड होते. त्याचबरोबर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं मठ्ठा किंवा ताक तर नेहमी असतं जेवणामध्ये. आणि जे काही साधं घरगुती जेवण होतं ते सगळं घेतलं होतं. आता म्हटलं जेवणाच्या अगोदर मस्त तुम्हाला दाखवा. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या परसबागेत लावलेल्या वांग्याच्या झाडाचं देशी छोटं वांगं सापडलं होतं, ते सुद्धा कच्चं वांगं घेतलं होतं. मला खूप आवडतं कच्चं वांगं जेवणासोबत खाण्यासाठी. तुम्हाला आवडतं का ते सांगा. त्यानंतर बघा काही व्हिडिओमध्ये मी चिवताईनं आपल्या पोर्चमध्ये घरटं बांधलेलं दाखवलं होतं आणि ते घरटं पूर्ण झालेलं आहे. आणि चिवताई तिथं राहण्यासाठी सुद्धा आलेले. किती सुंदर तिनं घरटं अगदी 7 ते 8 दिवसात बांधले आणि किती आरामात बसली आहे बघा. एवढ्या संकटात किंवा ह्याच्यात ती न डगमगता स्वतःचं घरटं उभा करून राहू शकते म्हटल्यानंतर तिला तर बोलता येत नाही, कुठल्या गोष्टी मागता येत नाहीत. मग तिच्याकडून आपल्याला किती शिकण्यासारखं आहे की नाही. मग माणूस म्हणून आपल्याला तर हात पाय सगळं दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडं. मग कष्ट करायला आपण पण कधीच आयुष्यात नडलं नाही पाहिजे किंवा कंटाळा नाही केला पाहिजे. चला घरटं तर सुंदर असं बांधले. आता चिवताई तर मुक्कामाला आली म्हणजे पिल्लं तिची होणारच तिथं. आता म्हटलं चला जेवण वगैरे झाले, सगळं झाले. किचनमधला हा कॉर्नर तुम्ही नेहमी बघत असता आणि तिथं ना चिनी मातीचे असे पॉट आहेत. एक बदकवाला पॉट आहे, एक हत्तीवाला पॉट आहे. खरं तर त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट माती भरून ना झाडंसुद्धा लावू शकता, पण मी त्याला शोपीस म्हणून वापरते. जो बदकवाला पॉट दिसतोय ना त्याच्यामध्ये मी माती भरून मनी प्लांटसुद्धा लावला होता, पण थोडासा खराब झाल्यामुळे मी काढून टाकला आणि डायरेक्ट एका बॉटलमध्ये मनी प्लांट लावलेला आहे. ती बॉटल त्याच्यामध्ये उचलून ठेवते. आता ते मला क्लीन करायचं होतं. महिन्यातून 2 वेळा तरी ते गोष्टी आहेत ना, म्हणजे 2 ते 3 वेळा मला घासून घ्याव्या लागतात. कारण फोडणी दिल्यानंतर किंवा किचनमधली जी तेलकट धूळ असते ना ती नेहमी त्याच्यावरती बसते आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला ते क्लिअर व्यवस्थित दिसू शकतं किंवा लगेच लक्षात येतं की खराब गोष्टी. त्यामुळं आणि मला पण समोर डोळ्यांनी बघायला बरं वाटत नाही. त्यामुळं म्हटलं चला आज आहे वेळ, एनर्जी ही शिल्लक आहे, तर तो कोपरा स्वच्छ करून घ्यावा. त्यामुळं हे दोन्ही पॉट आहेत ना स्वच्छ घासून घेतले. घासल्यानंतर दाखवते तुम्हाला किती सुंदर असे डार्क फ्रेश रंग दिसत होते. आणि त्याच्या अगोदर बघा अलीकडे एक ना म्हणजे शोपचं म्हणजे बडीशोपचं भांडं आहे काचेचं. तर त्याच्यामध्ये ना मी सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना त्या स्टोअर करून ठेवत असते, जेणेकरून तेल बनवण्यासाठी किंवा एखादा फेस पॅक बनवण्यासाठी मला त्या पाकळ्या नेहमी उपयोगाला येतात. म्हणजे असं असतं की कधी कधी गुलाबाचे फुलं नसतात आणि तेल संपलेलं असतं आणि मला पाकळ्यांची गुलाबाच्या गरज असते. त्या टायमिंगला ह्या पाकळ्या मला उपयोगाला येतात. म्हणून सावलीला सुकवून त्या गुलाबाच्या पाकळ्या मी ठेवलेल्या आहेत. खूप छान अशा सावलीला सुकवल्या ना रंगसुद्धा आहे असा राहतो. आणि जो कॉर्नर मी किचनचा तुम्हाला दाखवला ना त्याच्यावरती थोडेसे असे ट्रान्सपरंट मॅटसुद्धा नेहमी टाकलेले असतात, जेणेकरून डायरेक्ट तो कडाप्पा आहे ना आपला कॉर्नरचा काळ्या रंगाचा ह्या वस्तू ठेवलेला तो तेलकट होत नाही, जास्त मेंचट होत नाही आणि जास्त घासावा लागत नाही. त्यामुळे माझी एनर्जी खर्च होत नाही. बघितलं असेल तुम्ही धुतल्यानंतर ते किती सुंदर पॉट दिसायला लागले होते. आणि आता बघा आपल्या दरवाजाच्या तिथं कॉर्नरला हा मनी प्लांट आहे ना त्याचे खूप खूप वेल आता फुटलेले आहेत. तर त्यातलेच काही वेल आहे ना
कट करून घेणार आहे आणि त्याच्यापासूनच ना दाटसर मनी प्लांट एकाच कुंडीमध्ये तुम्ही कसा लावू शकता ते दाखवणार आहे, किंवा रोपं कशी सुरुवातीला त्याची बनवायची आणि मग ती कुंडीत लावायची. तर आज रोपं कशी बनवायची ना ती दाखवते. तर 2 वेल आहेत ना इथं मी कट करून घेतलेले आहेत आणि आता घरात घेऊन आले त्या वेलांना. आणि मनी प्लांट जर तुम्ही बघितला ना त्याच्या प्रत्येक पानाच्या शेजारी ना एक मुळं आलेलं असतं, म्हणजे मुळं असतात. तर आता बघा हे छोटंसं त्या मुळाच्या बाजूचं अर्धा इंच शिल्लक ठेवायचं आणि तेवढेच पानापासूनच्या कटिंग आहेत ना आपल्याला काढून घ्यायचे. हे बघा जास्त लांब ती आडवी दांडी ठेवायची नाही आपल्याला. अगदी दोन्ही बाजूला पानाच्या मुळापासून या साईडला अर्धा इंच आणि दुसऱ्या बाजूला अर्धा इंच एवढं जरी कटिंग घेतलं ना तरी खूप झालं. आता त्या वेलाच्या जितक्या काही कटिंग निघतील ना त्या बघा मी सगळ्या काढून घेतल्या. त्याचा एक जोडून बंच तयार केलाय आणि हा रंगाचा एक डब्बा माझ्याकडे शिल्लक होता, त्याच्यामध्ये आता फुल पाणी भरून घेणार आहे. टेम्परेचर खूप असल्यामुळे ना तोटीमधून पण बऱ्याच वेळा गरम पाणी येतं, म्हणून पाणी चेक केलं की थंड आहे का नाही आणि त्यानंतर हा सगळा कटिंगचा बंच त्याच्यामध्ये ठेवून घेतला. आता साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये याला मुळं फुटतात. मग तुम्ही पाण्यामध्ये पण एखाद्या अट्रॅक्टिव्ह कुंडीमध्ये हा बंच ठेवू शकता किंवा मातीमध्ये सुद्धा हे जे रोपं छोट्या छोट्या कटिंगपासून प्रत्येक जेवढा आता 50 कटिंग असतील तर 50 रोपं तुम्हाला या वेलाची मिळतील. तर त्या अख्ख्या कुंडीमध्ये ना ही रोपं लावून घ्यायची, म्हणजे मनी प्लांटची कुंडी ना एकदम दाटसर होते आणि दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसते. त्यानंतर बघा आता ते तर काम करून झालं होतं, पण काही दिवसापूर्वी तुम्हाला नाचणी सुकत घातलेली दाखवली होती आणि त्या नाचणीचं पीठच दळून आणलं होतं. ते मला चाळून ठेवायचं होतं आणि पीठ जर तुम्ही घरच्या घरी चाळत असाल ना म्हणजे दळून आणल्यानंतर, तर चाळणीमध्ये ना एक छोटीशी वाटी टाकायची पालती. ह्यानं काय होतं की पीठ खूप पटकरनं चाळलं जातं. आता हे 2 किलो नाचणीचं पीठ आहे, एवढ्या लवकर तर काही संपणार नाही आणि त्यामुळं नाचणीचं पीठ मला ना कीड लागू नये वगैरे म्हणून ना 1 किलो पीठ आहे ना एका कॅरीबॅगमध्ये घातले आणि ते स्टीलच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवले. बरेच जण म्हणतात की कॅरीबॅगचा कमी वापर करा, कमीच वापर असतो. अगदी माझा अख्ख्या घरामध्ये 10 ते 15% वापर प्लॅस्टिकचा होतो, पण आता काही गोष्टीत त्याला करावाच लागतो. आता कॅरीबॅगमध्ये का घातलं तर तो डब्बा मला फ्रीजमध्ये ठेवायचा होता आणि पीठ आहे म्हटलं की ओलावा पकडणार किंवा मॉइश्चर फ्रीजमधलं खेचून घेऊ शकतं. त्यामुळं तुम्ही म्हणाल पीठ फ्रीजमध्ये का ठेवलं, तर मला जास्त दिवस टिकवायचं होतं पीठ आणि लगेच संपेल असं काही माहिती नसतं ना. आणि एवढं त्याच्यासाठी नाचणी धुणं, नीट करून स्वच्छ दळून आणणं खूप कष्ट घेतले. मग खराब झाल्यानंतर काय उपयोग, म्हणून 1 किलो पीठ मी फ्रीजमध्ये ठेवले आणि 1 किलो पीठ लागणारं बाहेर ठेवून घेतले. त्यानंतर बाहेर आले आणि आत्ता वाजले होते जवळजवळ 5:30. म्हटलं चला सगळ्या झाडांना पाणी देऊन घेऊया. आत्ता सगळ्यात जास्त झाडांना पाणी देणं हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा पार्ट आहे. हा उन्हाळा कधी संपेल हे मी वाट बघते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब